कल्पना करा, एक असा माणूस ज्यानं आयुष्यभर मोठमोठी सरकारी पदे भूषवली, देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं, पर्यावरण संरक्षणासाठी धोरणं तयार केली. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यानं ना सत्ता मागितली, ना संपत्ती, ना प्रसिद्धी. त्याने फक्त एकच मागणी केली: गंगा नदीला जिवंत राहू द्या. आणि ही मागणी पूर्ण व्हावी म्हणून त्याने तब्बल 111 दिवस अन्नाचा त्याग केला. शेवटी त्यानं स्वतःचा जीव गमावला, पण आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. ही कथा आहे डॉक्टर गुरुदास अग्रवाल म्हणजेच प्रोफेसर G.D. अग्रवाल. पुढे संन्यास घेतल्यानंतर स्वामी ज्ञानस्वरूप सानंद म्हणून ओळखल्या गेलेल्या एका विलक्षण व्यक्तिमत्वाची. 20 जुलै 1932 उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कंधला या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब साधे शेतकरी कुटुंब होते. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आणि निसर्गाविषयी आदर त्यांच्या स्वभावात होता. ग्रामीण वातावरणात वाढताना त्यांनी नद्या, शेती आणि पाण्याचे महत्त्व जवळून अनुभवले. कदाचित याच अनुभवांनी त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता निर्माण झाली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात आणि पुढे IIT रुडकी येथे शिक्षण पूर्ण केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले येथे गेले आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्या काळात परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणारे भारतीय फार कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक योगदान विशेष मानले जाते. भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश सिंचन विभागामध्ये अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर ते IIT कानपूरमध्ये प्राध्यापक झाले. पुढे ते सिव्हिल इंजिनियर विभागाचे प्रमुखही झाले. विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत शिस्तप्रिय, अभ्यासू आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. अनेक अभियंते आणि संशोधक त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले, पण त्यांचे कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित नव्हते. भारतात पर्यावरण संरक्षणासाठी संस्थात्मक पातळीवरती काम सुरू होत असताना त्यांची निवड केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पहिले सदस्य सचिव म्हणून झाली. देशातील प्रदूषण नियंत्रणाच्या धोरणामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. औद्योगिक प्रदूषण, जलप्रदूषण आणि पर्यावरणीय मानके यावरती त्यांनी अनेक धोरणे तयार करण्यात सहभाग घेतला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी विकास प्रकल्पावरही काम केले. विशेष म्हणजे तेहरी धरणाशी संबंधित काही अभियांत्रिकी कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. मात्र काळानुसार त्यांनी हिमालयातील नद्यांवरील मोठ्या धरणांचं पर्यावरणीय परिणाम अधिक सखोलपणे अभ्यासले. त्यांना जाणवलं की विकास आवश्यक असला तरी तो नद्यांचा नैसर्गिक प्रवाह संपवून होता कामा नये. यानंतर त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल झाला आणि त्यांनी नदी संवर्धनाला आयुष्याचं ध्येय बनवलं. भारतीय संस्कृतीत गंगा ही केवळ नदी नाही, कोट्यावधी लोकांसाठी ती श्रद्धा, संस्कृती आणि जीवनाचा आधार आहे. पण 20व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक सांडपाणी, शहरांचे मैला पाणी, अनियंत्रित बांधकामे आणि जलविद्युत प्रकल्पामुळे गंगेच्या नैसर्गिक प्रवाहावरती मोठा परिणाम होऊ लागला. अनेक ठिकाणी नदीचे पाणी कमी झाले, जैवविविधता धोक्यात आली आणि प्रदूषण वाढले. हे सर्व पाहून डॉक्टर अग्रवाल अतिशय अस्वस्थ झाले. त्यांना वाटत होते की गंगा वाचवण्यासाठी फक्त नदी स्वच्छ करणे पुरेसे नाही, तर तिचा अविरल म्हणजे सतत वाहणारा आणि निर्मल स्वच्छ प्रवाह कायम ठेवणे आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी गंगा संरक्षणासाठी जनजागृती सुरू केली. त्यांनी अनेक वैज्ञानिक अहवाल लिहिले, सरकारला सूचना दिल्या, समित्यांसमोर मते मांडली आणि पर्यावरणीय मूल्यमापनावरती भर दिला. मात्र त्यांच्या मते सरकारी यंत्रणेचा वेग अत्यंत मंद होता. अनेक प्रकल्पांना पर्यावरणीय परवानग्या मिळत होत्या, पण नदीच्या दीर्घकालीन आरोग्याचा पुरेसा विचार होत नव्हता. याच काळात त्यांचा अध्यात्माकडे ओढा वाढला. त्यांनी संन्यास स्वीकारला
आणि स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे नाव धारण केलं. पण संन्यास घेतल्यानंतरही त्यांनी समाजापासून दूर जाण्याऐवजी समाजासाठी लढण्याचा मार्ग निवडला. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे निसर्गाचे संरक्षण आणि गंगेचे रक्षण होते. ते म्हणत असत की गंगा ही केवळ पाण्याची धारा नसून भारताच्या संस्कृतीचा प्राण आहे. याच काळात ते गंगा महासभेचे संरक्षक बनले. पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1905 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट गंगेचे संरक्षण हेच होते. या व्यासपीठावरून त्यांनी देशभरात संत, पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. 2008 मध्ये त्यांनी उत्तर काशी येथे गंगा वाचवण्यासाठी पहिले मोठे उपोषण केले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा उपोषण केले. या आंदोलनामुळे सरकारवरती मोठा दबाव निर्माण झाला आणि भागीरथी नदीवरील काही जलविद्युत प्रकल्पाबद्दल सरकारला फेरविचार करावा लागला. ही त्यांच्या आंदोलनाची पहिली मोठी यशस्वी पायरी मानली जाते. 2010 नंतर डॉक्टर G.D. अग्रवाल यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवू लागली होती. सरकारे बदलत होती. गंगा स्वच्छ करण्याच्या योजना जाहीर होत होत्या. हजारो कोटी रुपयांच्या योजना मंजूर होत होत्या. पण त्यांच्या मते गंगेच्या मूलभूत समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. ते वारंवार सांगत होते की केवळ घाट स्वच्छ करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे किंवा नदीकाठ सुशोभित करणे म्हणजे गंगा वाचवणे नाही. जर नदीचा नैसर्गिक प्रवाहच धरणे, बंधारे आणि जलविद्युत प्रकल्पामुळे खंडित झाला तर गंगेचे अस्तित्व धोक्यात येईल. म्हणूनच ते नेहमी 2 शब्दांवरती भर देत असत, निर्मल गंगा आणि अविरल गंगा. त्यांच्या मते गंगा जिवंत राहण्यासाठी हे दोन्ही तितकेच आवश्यक होते. याच काळात केंद्र सरकारने नमामि गंगे कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचा उद्देश गंगा स्वच्छ करणे, सांडपाण्यावरती प्रक्रिया करणे, नदी प्रदूषण कमी करणे हा होता. डॉक्टर अग्रवाल यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले, परंतु त्यांनी सार्वजनिकरित्या असेही सांगितले की फक्त स्वच्छतेच्या योजनांमुळे प्रश्न सुटणार नाही. त्यांनी वारंवार मागणी केली की हिमालयातील गंगेच्या उगम भागात नव्या जलविद्युत प्रकल्पांना परवानगी देऊ नये आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी कठोर कायदेशीर संरक्षण द्यावे. 2011 ते 2017 या काळामध्ये त्यांनी अनेकदा केंद्र सरकार, पर्यावरण मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तज्ज्ञ म्हणून अनेक सूचना दिल्या. त्यांच्या पत्रामध्ये वैज्ञानिक माहिती, पर्यावरणीय अभ्यास आणि नदी व्यवस्थापनाविषयीचे मुद्दे असत. ते भावनिक भाषा वापरत असले तरी त्यांच्या मागण्यांचा आधार वैज्ञानिक होता. त्यांच्यामध्ये हिमालयातील नद्यांचा सतत वाहणारा प्रवाह हा पर्यावरण, जैवविविधता आणि लाखो लोकांच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 2018 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अत्यंत कठोर निर्णय घेतला. 22 जून 2018 रोजी हरिद्वारच्या मातृसदन आश्रमात त्यांनी अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले. यावेळी त्यांचे वय 85 वर्ष होते. एवढ्या वयातही त्यांनी आपल्या भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही. त्यांनी जाहीर केले की सरकारने गंगेच्या संरक्षणासाठी ठोस आणि कायदेशीर निर्णय घेतल्याशिवाय ते उपोषण सोडणार नाहीत. त्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट होत्या. गंगेच्या उगम भागातील काही जलविद्युत प्रकल्प थांबावेत. गंगेच्या अविरल प्रवाहाचे संरक्षण करणारा प्रभावी कायदा करावा. नदीकाठावरील अवैध उत्खनन आणि पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या कामावरती कठोर नियंत्रण ठेवावे. गंगेच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन धोरण स्वीकारावे. त्यांनी या मागण्या केवळ भाषणात मांडल्या नाहीत, तर त्या लेखी स्वरूपातही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्या. उपोषण सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस फारशी राष्ट्रीय चर्चा झाली नाही. मात्र दिवसागणिक त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांनी अन्न पूर्णपणे सोडले होते आणि नंतर त्यांनी अनेक प्रकारचे द्रवपदार्थही घेणे बंद केले. डॉक्टरांनी वारंवार त्यांची तपासणी केली आणि त्यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला. अनेक पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते आणि संतांनीही त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. पण त्यांनी स्पष्ट सांगितले की हा वैयक्तिक हट्ट नसून गंगेच्या भविष्यासाठीचा संघर्ष आहे. उपोषणादरम्यान त्यांनी पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिली. या पत्रांमध्ये त्यांनी गंगेचे धार्मिक महत्त्व,
सांगण्यापेक्षा तिचे पर्यावरणीय आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की गंगा ही केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर भारतातील कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा आधार आहे. जर तिचा नैसर्गिक प्रवाह नष्ट झाला तर भविष्यातील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. उपोषण जसजसे पुढे सरकत गेले तसतशी त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली. वजन झपाट्यानं कमी झालं, शरीर अशक्त झालं आणि वैद्यकीय धोका वाढू लागला. तरीही त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यांना भेटायला अनेक लोक आले, पण त्यांनी एकच संदेश दिला: गंगा वाचली तरच देशाचं भविष्य सुरक्षित राहील. याच काळात त्यांच्या आंदोलनाकडे राष्ट्रीय माध्यमाचे आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे अधिक लक्ष वेधले जाऊ लागले. काहींनी त्यांच्या आंदोलनाला गांधीवादी सत्याग्रह म्हटलं, तर काहींनी सरकारवरती अधिक संवेदनशीलतेचे संवाद साधण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. उपोषणाला 2 महिने उलटले होते. आता प्रत्येक दिवस त्यांच्या शरीरासाठी अधिक कठीण ठरत होता. वयाच्या 85व्या वर्षी एवढ्या प्रदीर्घ काळ अन्नत्याग करणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत धोकादायक होते. तरीही स्वामी ज्ञानस्वरूप सानंद म्हणजेच डॉक्टर G.D. अग्रवाल यांच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला ते एकच गोष्ट सांगत होते: मी सरकारविरोधात लढत नाही, मी गंगेच्या अस्तित्वासाठी लढत आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत त्यांचं वजन मोठ्या प्रमाणात घटलं होतं. शरीरातील ऊर्जा संपत चालली होती. डॉक्टरांनी वारंवार इशारा दिला की आता कोणत्याही क्षणी शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. रक्तदाब अस्थिर होत होता, शरीरातील क्षारांचं संतुलन बिघडत होतं आणि मूत्रपिंडावरही ताण वाढत होता. तरीही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. या काळात अनेक पर्यावरणवादी, निवृत्त अधिकारी, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि संत यांनी सरकारला आव्हान केलं की डॉक्टर अग्रवाल यांच्याशी तातडीनं संवाद साधावा. काहींनी त्यांच्या मागण्यांवरती तज्ज्ञ समिती नेमण्याची सूचना केली. परंतु डॉक्टर अग्रवाल यांना वाटत होतं की यापूर्वीही अनेक आश्वासने दिली गेली होती, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ते केवळ आश्वासनावरती समाधानी होण्यास तयार नव्हते. उपोषणाचे दिवस 90च्या पुढे गेले तसे देशभरातील माध्यमांनी या आंदोलनाकडे अधिक गांभीर्यानं पाहण्यास सुरुवात केली. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्या. पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही गंगेच्या नैसर्गिक प्रवाहाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला. डॉक्टर अग्रवाल यांचं म्हणणं असं होतं की गंगा वाचवण्यासाठी केवळ नदी स्वच्छ करण्याच्या योजना पुरेशा नाहीत. नदीला वाहू देणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. उपोषणाला 100 दिवस पूर्ण झाले. हा टप्पा अत्यंत गंभीर मानला जात होता. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते इतक्या प्रदीर्घ उपोषणानंतर शरीराची प्रतिकारशक्ती जवळजवळ संपते. पण डॉक्टर अग्रवाल यांचा निर्धार अजूनही तितकाच ठाम होता. ते अत्यंत अशक्त झाले होते, बोलणे कठीण झाले होते. तरीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. ऑक्टोबर 2018च्या सुरुवातीला त्यांनी प्रकृती अधिकच बिघडली. 11 ऑक्टोबर 2018 रोजी उपोषणाचा 111वा दिवस सुरू असताना त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यानंतर त्यांना हरिद्वारवरनं ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत म्हणजे एम्स ऋषिकेश येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्याच दिवशी त्यांचं निधन झालं. अधिकृत माहितीनुसार त्यांच्या दीर्घकालीन उपोषणामुळे निर्माण झालेल्या गंभीर आरोग्य बिघाडामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे 111 दिवसांचे आंदोलन त्यांच्या आयुष्याचा शेवटचा संघर्ष ठरला. त्यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच पर्यावरण क्षेत्रामध्ये मोठी शोककळा पसरली. अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलं की भारतानं नदी संवर्धनासाठी आयुष्य अर्पण केलेला एक महान वैज्ञानिक गमावला आहे. काहींनी त्यांच्या मृत्यूला पर्यावरणासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान असं संबोधलं, तर काहींनी सरकारने अधिक संवेदनशील संवाद साधायला हवा होता असे मत व्यक्त केले. दुसरीकडे सरकारनेही
त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि गंगा संवर्धनाचा आपली बांधिलकी कायम असल्याचे सांगितले. डॉक्टर जी.डी. अग्रवाल यांच्या आंदोलनामुळे एक गोष्ट निश्चित झाली. गंगा नदीचा प्रश्न पुन्हा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अविरल गंगा ही संकल्पना अधिक व्यापकपणे चर्चेली जाऊ लागली. नदी व्यवस्थापन, पर्यावरणीय प्रवाह, एन्व्हायरमेंटल फ्लो, हिमालयातील जलविद्युत प्रकल्प आणि नदी संवर्धन यावरती नव्याने चर्चा सुरू झाली. पुढील काही वर्षात सरकारनं गंगेसाठी पर्यावरणीय प्रवाहासंबंधी काही नियम अधिसूचित केले. जरी डॉक्टर अग्रवाल यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या असे म्हणता येत नाही. डॉक्टर अग्रवाल यांची सर्वात मोठी ओळख ही होती की ते एकाच वेळी वैज्ञानिक, अभियंता, शिक्षक, प्रशासक आणि संन्यासी होते. त्यांनी भावना आणि विज्ञान यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गंगेचे महत्त्व केवळ धार्मिक श्रद्धेच्या आधारावर मांडले नाही, तर पर्यावरण, जलसुरक्षा, जैवविविधता आणि भावी पिढ्यांच्या हिताच्या दृष्टीनेही स्पष्ट केले. आजही त्यांच्या कार्याचा अभ्यास पर्यावरण चळवळींमध्ये केला जातो. त्यांच्या जीवनातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. एखाद्या तत्त्वासाठी लढताना व्यक्ती किती दूर जाऊ शकते याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर जी.डी. अग्रवाल. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या किंवा नाहीत हा वेगळा विषय असू शकतो, परंतु गंगा नदीच्या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधण्यात त्यांच्या आंदोलनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही कथा एका अशा व्यक्तीची आहे ज्यानं सत्ता, पद, कीर्ती यापेक्षा नदीचं अस्तित्व अधिक महत्त्वाचं मानलं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. म्हणूनच डॉक्टर जी.डी. अग्रवाल म्हणजेच स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांचे नाव भारताच्या पर्यावरण इतिहासामध्ये कायम स्मरणात राहील. मित्रांनो, डॉक्टर जी.डी. अग्रवाल यांच्या जीवनातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. कोणतीही नदी, जंगल किंवा पर्वत हा फक्त निसर्गाचा भाग नसतो, तर तो आपल्या पुढच्या पिढ्यांचा वारसा असतो. विकास नक्कीच आवश्यक आहे, पण तो पर्यावरणाचा समतोल राखूनच झाला पाहिजे. पाणी वाचवणं, नद्यांमध्ये कचरा न टाकणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सरकार, तज्ज्ञ आणि नागरिक या तिघांनी एकत्रितपणे काम केलं तरच आपल्या नद्या खऱ्या अर्थानं जिवंत राहतील. मतभेद असू शकतात, पण निसर्गाचे संरक्षण ही सर्वांची समान जबाबदारी आहे. चला, आपणही आपल्या परीनं पर्यावरण संवर्धनासाठी एक छोटंसं का होईना पण ठोस पाऊल उचलूया. कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. तुम्हाला काय वाटतं?